आज मी तुम्हाला फॅमिलीमध्ये जे नवीन मेंबर ॲड झाले आहे, तर त्याला भेटवणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. चेहऱ्यावरचा आनंद बघून लक्षात येतच असेल, मी खूप जास्त खुश आहे. संध्याकाळचा टाईम होता. 2 दिवस व्हिडिओ पोस्ट केली नाही. तर थोडीशी गडबड मागे होती आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं, तब्येत बरी नव्हती. तेव्हा म्हटले, चला छोटासा मिनी ब्लॉग का होईना तुमच्यासोबत शेअर करावा. दिवसभराच्या गोंधळामध्ये महिना सुरू झालेला आहे. किराणा भरून घेऊन आले होते, पण तो भरायचा बाकी होता. आणि किराणा बऱ्यापैकी ठणठणीत झाला होता घरामधला. त्याच्यामुळे आता इथे लागण ती वस्तू मला एक-एक काढून घ्यायला लागत होती आणि हे किराण्याचं काय होतं असं आहे ना, जी वस्तू पाहिजे ना ती खालीच जाणार. तर इथं मी मीठ काढून घेतलं. पूर्ण मिठापासून तर तेलापर्यंत सर्व संपलेलं होतं. तर आता इथे म्हटले पहिलं ते भरून घ्यावं नॉर्मल जे लागतंय ते तरी ॲटलीस्ट. स्वयंपाकाच्या टाईमला असा गोंधळ असेल ना, तर खूप गोंधळ उडतो. पण तरी त्यातल्या त्यात आता हे कोण करतं सांगा? इथे मी तेलाची पिशवी पहिली ओतून घेते. त्यानंतर पुन्हा असं तेल खाली नितळा येण्यासाठी ठेवून दिलं. असं थोडंसं का होईना तेल त्यात राहतं आणि पुन्हा इथंच मी थांबत नाही बरं का. असं सर्व बाजूनी पिशवी कट करून घेतली. माझ्यासारखं कोण-कोण करतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंतर असं पिठाला अशा प्रकारे चोळून घेतली. आता इथे एक साईडला कुकर लावला होता. त्याच्यानंतर आता इथे घेतली होती मशरूमची भाजी करण्यासाठी. मला पर्सनली मशरूम आवडतात. त्यामुळं मग मशरूमच शक्यतो मी त्यांना आणायला सांगते पनीरपेक्षा. इथं छान अशी माझी भाजी झाली. त्याच्यानंतर इथे डाळसुद्धा फोडणीला दिली होती. डाळ झाली आणि म्हटले चला तुम्हाला आता दाखवतेच की काय नवीन मेंबर आहे आमच्या इथे. तर माझ्या अगोदर आरवीलाच घाई होती नवीन मेंबर दाखवण्याची. तर ती पहिली पळस सुटली होती की दाखवण्यासाठी. तर चला म्हटले 2 दिवस हेच चाललं होतं. तर लक्षात आलंच असेल की नवीन मेंबर काय असणार आहे. तर इथे छान अशी आमच्या घरामध्ये नवीन गाडी आलेली आहे. तर त्याचाच आनंद होता 2 दिवस त्याच्यामध्येच गेले. तर इथं म्हटले तुम्हाला दाखवावं आणि असा छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत इथेच एंड करावा. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटेल एखादा छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.